युट्यूबला तेव्हा नमस् तुम्हाला फोन केला होता. नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे गृहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आज आपण क्लासवरतीच मंगळ या ग्रहाविषयी माहिती घ्यायला आलोय. मंगळ प्रत्येक ज्योतिषाचा हा कौतुकाचा भाग आहे. कसला भाग आहे? कौतुकाचा भाग आहे. आणि हा कौतुकाचा भाग ज्या वेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला रेकॉर्डिंग चालू आहे. प्रत्येकाने आपलं माईक अनम्यूट करा. त्यावेळेला ज्या पद्धतीनं मंगळाचा आजपर्यंत प्रत्येक ज्योतिषाने विचार केला, प्रत्येक ज्योतिषी गुरुने विचार केला, मग ती बाजू बरोबर आहे का याचा आपल्याला विचार करायचा आहे. तो विचार ज्या वेळेला येतोय त्यावेळेला मंगळ हा वैधव्याचा कारक आहे. मंगळ असला की त्याला वैधव्य प्राप्त होते. मंगलिकला मंगलिकच पाहिजे, किंवा बाकीच्या मंगळ शुक्र असेल तर त्याच्यामध्ये सेक्शुअल ताकद जास्त असते. या पद्धती सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत वाचत आलो, बघत आलो आपण. पण ज्यावेळेला आम्ही हा विचार केला त्यावेळेला माझ्या मते काही गोष्टी ज्या आहेत त्या राहूनच गेल्यात. म्हणजे कळीचा मुद्दा जो आहे तो राहूनच गेला. कारण मंगळ हा तडफदार आहे, वासनेचा कारक आहे. त्यानंतर तो शूर आहे, वीर आहे. हे सगळे ते मंगळाचे वर्णन झाली. चतुर्थात असेल तो जमिनीचा कारक आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण मंगळ करतोय काय आणि ज्योतिष्यानं मंगळाविषयी कशा पद्धतीनं बघितलं पाहिजे या गोष्टीला इथं महत्व आहे. मंगळ हा शूर नाहीये, वीर नाहीये, भांडखोर नाहीये. तो जमिनीचा कारक आहे. ठीक आहे. मग जमिनीचा कारक नाही तो कोणत्या स्थानामध्ये आहे हाही प्रश्न आला. तो लग्नी असेल तर जमिनीचा कारक होत नाही, धनस्थानात असला तर जमिनीचा कारक होत नाही. मग ज्या वेळेला ह्या पद्धतीनं म्हणजे तिची कारकत्व सांगितली गेली आणि कारकत्व सांगितल्या गेल्यानंतर ह्या मंगळाविषयी जे काही समज गैरसमज सगळे झाले ते तसे का, हा मेन प्रश्न आहे. मेन प्रश्न कोणता आहे? तो प्रश्न आहे. जर का तुम्हाला मंगळाविषयी अभ्यास करायचा आहे, मंगळाविषयी जाणून घ्यायचं आहे, तर जरासं वेगळ्या पद्धतीनं जाणून घेऊया. मंगळ आहे, मंगळ काय करतोय? कारण प्रत्येक ग्रहांचं एक वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य त्या जातकाला तिथं भोगायला लागते आणि हे भोगत असते वेळी तो त्या ग्रहांचे परिणाम दाखवतोय. मग तो युतीमध्ये असेल, प्रतियुतीमध्ये असेल, एकटा असेल. ज्या वेळेला आम्ही एका ग्रहाचा, मंगळा ह्या ग्रहाचा एका बाजूने विचार करावलोय त्यावेळेला दिसणारे पॉइंट आणि दोन्ही बाजूने दिसणारे पॉइंट हे आम्हाला तितकेच महत्वाचे आहेत. मंगळ जातकाच्या आयुष्यामध्ये काय करतोय?
मंगळ जातकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या स्थानामध्ये वेगवेगळे फळ देतोय. तो जर धनस्थानामध्ये असेल तर तुम्हाला त्याला खर्चिक स्वभाव देतोय. आणि हा खर्चिक स्वभाव देत असतेवेळी त्याकडे पैसे तितके येतातही आणि तितके पैसे त्याच्याकडनं खर्चही होतात. मग या पद्धतीचा खर्च झाला. जर तोच अष्टमात असेल तर खर्चही करतोय, त्याबरोबर तो हाडही मोडतोय. आणि हाडं मोडत असतेवेळी तो कधी मोडतोय ह्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. नुसता अष्टमात मंगळ आहे आणि तो आपल्याला त्रास देणार हे जर आपण म्हटलं तर तसं चालणार नाही. ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. का तर मंगळामध्ये असलेले जे गुण आहेत हे गुण प्रत्येक स्थानाप्रमाणे बदलत जातात. प्रत्येक लग्नाप्रमाणे बदलत जातात. पण त्यातले काही ठराविक जे गुण आहेत ते मात्र कॉमन राहतात. आणि मंगळ जो आहे हा मंगळ सरसेनापती ही जे आमच्या ज्योतिषांनी त्याला दिलेली पदवी आहे ही तेवढीशी काय पटत नाहीये. मंगळ आहे म्हणजे गणपती आहे, ओके. मग गणपती काय करतोय याचाही विचार केला पाहिजे. मंगळ हा सेनापती तसा कसा झाला? तो जर लग्नी आहे, कोणत्याही लग्नाला लग्नी आहे, तो चिडेल, भांडणं करायला जाईल, पण त्याच वेळेला हा मंगळ मात्र त्याला त्याच्या घराच्या कुंपणाच्या आतच भांडायला देईल. कुंपणाच्या बाहेर जाऊन भांडायला तो तिची ताकद होणार नाही. भांडखोर आहे आम्ही असं म्हटलं, मग त्यामध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे, सरड्याची धाव कोपापर्यंत. असा प्रकार इथं मंगळाचा राहतो. ज्या वेळेला मंगळाचा आम्ही विचार 12, 1, 4, 7 आणि 8 या ठिकाणी मंगलिक म्हणून केला. काही स्थानामध्ये आम्ही मंगलिकाला बली निर्बलिक करून त्याला दोष कमी केला. पण ह्या 12 मधनं मंगळाचा परिणाम काही दिसत नाहीये, लग्नामधनं दिसत नाहीये, सप्तमातनं दिसत नाहीये. मग आता ह्याच्याप्रमाणे राहिली कुठली स्थानं? 2 स्थानं राहिली, एक चतुर्स्थान, एक अष्टम स्थान. मग ही 2 स्थानच राहिली. मग ही 2 स्थानं तुम्हाला कोणत्या बाबतीमध्ये ते भोगायला लागणार आहे त्याचा विचार इथं महत्वाचा आला. आज आम्ही गुरुला संततीकारक म्हणतो, संतती देणारा शुभ ग्रह, आम्ही अशी पदवी देतोय. पण तो ज्या स्थानामध्ये आहे त्याचा नाश करतोय. शनी ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानाला तो डेव्हलप करतोय. पण मंगळाबद्दल असं नाहीच आहे. म्हणजे मंगळ ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानाचा तो नाशही करत नाही आणि त्याला तो डेव्हलपही करत नाही. बट जिथं दृष्टी पडते तिथंही तो त्याच्या पद्धतीनं तो फळ देतोय. तो शुभही देईल आणि शुभही देईल. जातकाच्या दृष्टीनं शुभ देईल, परिणामाला अशुभ देईल, अशाही पद्धतीनं आपल्याला बघावं लागेल. मग मंगळी का केलं हा एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. मंगळ शुक्र
त्या जातकामध्ये सेक्शुअल ताकद जास्त असते. काय संबंध आहे? काय संबंध काय त्या मंगळाचा आणि त्या शुक्राचा? काय संबंध? प्रणयाचा कारक म्हणजे सेक्शुअलचा कारक हा शुक्र नाहीच आहे आणि सेक्शुअलचा कारक हा मंगळही नाही आहे. सेक्शुअलचा कारक कोण आहे? तर शनी आहे. मग मंगळ जर काही आम्ही विचार केला गेला आणि मंगळ जर आम्ही प्रत्येक वेळेला ठराविक ठिकाणी असल्यानंतर जे परिणाम बघितले तर याचा परिणाम आम्ही कुठं ना कुठंतरी एक फाइंड आउट करायला पाहिजे. कोणत्याही लग्नाला कोणत्याही राशीचा चतुर्थातला मंगळ हा मातृसुख देत नाही. जमीन मात्र त्याला तो देतो. जमीन मात्र त्याला देतो. मग ती बाधित असेल, चांगली असेल, मग कशी असेल, पण त्याला जमीन मात्र असते. पण त्याच्या मागची जी ज्ञानबाची मेक आहे ती मात्र कोण सांगत नाही. चतुर्थातला मंगळ जर असेल तर त्याच्या नावावर जमीन असते, पण त्या जमिनीचा म्हणजे बेनिफिट, त्या जमिनीचं जे बेनिफिट आहे किंवा त्या जमिनीचा उपभोग जो आहे तो त्या जातकाला मिळत नाही. तो कधीपर्यंत? तर त्याची आई जिवंत आहे तोपर्यंत. आता हा कळीचा मुद्दा झाला. आई हे आमचं अत्यंत नाजूक स्थान आणि आई लागणे आहे आणि नाही म्हणजे आई मराव हे म्हटलं तरी चुकलं, जिवंत राहावं म्हटलं तरी चुकलं. त्यामुळे इथं हा कळीचा मुद्दा आहे. पण आम्ही ज्योतिषी बघायला लागलोय, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला. जे आहेत त्या पद्धतीने आम्हाला अभ्यास करायचा आहे. यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणार नाही. मग आम्हाला कोणी काही म्हणू दे. चतुर्थातला मंगळ कोणत्याही लग्नाला कोणत्याही राशीचा चतुर्थातला मंगळ त्या जातकाला जमीन देतो, पण आई जिवंत आहे तोपर्यंत त्या जातकाला त्या जमिनीचा काहीही फायदा होत नाही आणि त्याचं आणि त्याच्या आईचं पटत नाही. ही तितकंच महत्वाचं आहे. आज आम्ही विचार कोणता केला? म्हणजे शनी राहू सॉरी शनी रवी, वडिलांचं आणि त्याचं पटत नाही, मतभेद असतात. ओके, वडिलांबद्दल आम्ही विचार केला. पण हा विचार ज्या वेळेला आम्ही करतोय त्यावेळेला शनी आणि रवी ज्यावेळेला एकत्र असतात त्यावेळेला मतभेद होतात, पण त्या जातकाच्या आयुष्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा अडथळा येत नाही. तो बापाला म्हणजे जरी त्याचं मतांतर असली तरी देखील त्याच्या आयुष्यामध्ये डेव्हलप व्हायला त्याला कुठलाच अडथळा येत नाही. पण तोच जर रवी केतू असेल, रवी राहू असेल तर मात्र बाप जिवंत असेपर्यंत त्याला काय होत नाही, त्याची प्रगती होत नाही. हे काय आलं? रवी आणि राहूच झालं. आता बघा, शनी आम्ही कुठे घेतला? पंचमात घेतला. पण पंचमातला शनी हा संतती देतोच, पण पंचमातला मंगळ हा मात्र संतती देत नाही. मग आम्ही इथं ज्याला सगळ्यांनीच कारकत्व बघितलं आणि त्या कारकत्व बघितलं असतेवेळी आम्ही जर विचार केला की मंगळाकडनं नक्की बघायचं काय आणि त्याच्याकडनं कोणत्या पद्धतीची अपेक्षा ठेवायची आणि तो कुठला कळीचा मुद्दा आहे, नाही तर कुठला सुखकारक आहे, हे जर आम्ही विचार करायला गेलो तर मंगळ हा संततिकारक आहे. संतती होणं आणि न होणं
यासाठी मंगळ बघायचं आहे. मग ही स्थानकणी कोणती आहेत? तर मंगळ पंचमात असेल, दशमात असेल आणि 11व्या स्थानात असेल, कोणत्याही लग्नाला कोणत्याही राशीचा मंगळ 5, 10 आणि 11 ह्या ठिकाणी जर असेल, तर त्या जातकाला संततीबद्दल म्हणजे मुलगा होण्याबद्दल अडचण येते. ओके. पण तो धनस्थानामध्ये आहे म्हणून तुम्हाला की नाही तुम्ही त्याचा विचार नाही करू नका. कारण त्याची 4थी दृष्टी येते. पण तसं नाहीये ते. म्हणजे इथं 10, 11 आणि 5 हा हिशोब झाला. मग संततीचा कारक गुरु आम्ही म्हणतोय. गुरु आम्ही संततीचा कारक म्हणतोय. पण ह्या ठिकाणी संतती होण्यासाठी मात्र की नाही आम्हाला मंगळ कणी कारणीभूत दिसायला आला. जर का पंचमात जर गुरु आहे, तर त्या ठिकाणी पंचमातला गुरु संतती अभाव देतो. संतती होत नाही. म्हणजे त्या स्थानाचा तो नाश करतोय. 11व्या ठिकाणी जर गुरु जर असेल, तर त्याला संतती होते, चांगली होते. पण त्याच वेळेला हा गुरु त्या जातकाच्या आयुष्यामध्ये मात्र वादळ आणतो. कोणतं? त्याला वैवाहिक सुख मिळत नाही. मंगळ मात्र त्या स्थानामध्ये आहे, पंचमात आहे. त्या पंचम स्थानाचा तो नाश करत नाही आणि त्याला डेव्हलपही करत नाही. तो कुठपर्यंत प्रॉब्लेम करतोय? संतती होईपर्यंत प्रॉब्लेम करतोय. मग संतती होण्यासाठी एकटा जबाबदार आहे का? तर नाहीये. तर संतती होण्यासाठी दोघे जण आहेत आणि संतती दोघांना होते. हा प्रॉब्लेम कधी येतो? संतती होऊपर्यंत येतो. संतती झाल्यानंतर त्याला प्रॉब्लेम येतो का? येत नाही. म्हणजे उदाहरण वेगळं आपण घ्यायला पाहिजे. शनी, पंचमातला शनी चांगली संतती देतो. पण तोच शनी 11व्या ठिकाणी असेल, तर जोपर्यंत बाप जिवंत आहे, तोपर्यंत संतती डेव्हलप होत नाही. त्यांची लग्न होत नाहीत, त्यांनी डेव्हलप होत नाहीत. हे कोणाचं म्हणजे कारण आलं तर शनीचं आलं, मंगळाचं आलं नाही. मंगळ 11व्या ठिकाणी आहे, दशमात आहे, 11व्या ठिकाणी आहे. संतती झाली तर मंगळ त्या संततीलाही काही प्रॉब्लेम करत नाही आणि त्या जातकालाही काही प्रॉब्लेम करत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहांची आपण उदाहरणं घेतली आणि त्याला आम्ही एक विचार मांडला आणि तो म्हणजे मंगळ हा संततीचा कारक आहे. संतती न होण्याला कारण जर कोणतं असेल तर 5, 10 आणि 11 ह्या ठिकाणचा मंगळ हा त्या जातकाला संततीबद्दल अडचण करतो. पण संतती ही दोघांना होते. एका पार्टनरच्या पत्रिकेमध्ये या पद्धतीनं मंगळ आहे आणि दुसऱ्या पार्टनरच्या पत्रिकेमध्ये संतती होण्याचा योग आहे, तर त्या जोडप्याला संतती होते आणि त्या संततीला नंतर किंवा त्या जातकाला नंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. ही त्यातली खरी गंमत आहे. म्हणजे एखादी घटना घडेपर्यंत तुम्हाला मंगळ काय करणार आहे? त्रास देणार आहे. पण तोच मंगळ ज्या वेळेला त्याचं काम होतंय त्यानंतर तो त्रास देत नाही. आता मंगळ, आम्ही मंगळाविषयी बोलतोय आणि मंगळ हा मग कोणाचा कारक झाला? मग हा संततीचा न होण्याचा किंवा होण्याचा कारक झाला. हे इथं महत्वाचं आलं. आता बघा, ज्या वेळेला म्हणजे मंगळ आहे म्हणून मंगळाला मंगळीत पत्रिका करावी असं आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं आणि या शास्त्रामधल्या सांगितल्यानंतर
आम्ही मंगळाला मंगळाची पत्रिका केली, पण या मंगळाचा की नाही काय परिणाम आहे आणि मंगळ काय करतोय आणि तो कशाचा कारक आहे याचा मात्र आम्ही विचार नाही केला नाही. कुठल्याही नक्षत्राचा मंगळ हा वैधव्य देत नाही. कोणत्याही नक्षत्राचा कोणत्याही स्थानातला मंगळ हा वैधव्य देत नाही, विदुर अवस्था देत नाही. जर जातकाच्या पत्रिकेमध्ये अष्टमात कृतिका नक्षत्राचा 29.45 अंशाचा जर मंगळ असेल तर तो जातक जळून मरतोय. स्वतः मरतोय तो, पण दुसऱ्याला मारत नाहीये. म्हणजे स्वतः मरण्याचा योग झाला, दुसऱ्याला मारण्याचा योग झाला नाही. तो सप्तमातला शनी मात्र काय करतोय, त्याच्या पार्टनरला मारतोय. हा दोन्हीतला फरक झाला. म्हणजे ह्या ठिकाणी कोणता ग्रहक काय करतोय या गोष्टीला इथं खूप महत्व आलं. आम्ही या पद्धतीनं जो विचार जो केला तो मंगळ झाला की त्याच्याकडे लाईफमध्ये बरेच पार्टनर आहेत, ठीक आहे, बरोबर आहे. पण मंगळ त्याच्या लाईफमध्ये पार्टनर आणतो, पण कधी आणतो? आज आमच्या सगळ्या ज्योतिष वर्गानं मंगळ शुक्र दिसला की त्या जातकाला, एखादी स्त्री असेल तर त्या स्त्रीला तिने बदनाम करून ठेवलंय. शुक्र मंगळ आहे, हिला हिचं कॅरेक्टर चांगलं नाही म्हणून सांगितलं जात आहे. आणि या ठिकाणी शुक्र आणि मंगळाचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. जर शुक्र आणि मंगळ असेल मग कुठलाही असू दे, तो तिथं सांगितलं होतं. पण मंगळ आणि शुक्र एकत्र असताना त्या स्त्रीचं किंवा पुरुषाचं कॅरेक्टरचा विषयी काही संबंधच नाही. मग आता कॅरेक्टर विषयी संबंध आला, बरोबर आहे, पण तो कुठला आला? मंगळिक पत्रिकेमध्ये त्यांनी कशासाठी केली हे गणित म्हणजे न सुटणार आहे. पण ज्यावेळेला मी 4, 5, 8, 10 आणि 11 इथं 8 देखील नाही, म्हणजे 4, 5, 10, 11 या ठिकाणचा मंगळ ज्या पद्धतीने आम्ही संततीचा विचार केला त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये प्लस 1, 8 हा मंगळ आम्ही त्या जातकाच्या, म्हणजे मेल असू दे फिमेल असू दे, त्याच्या लाईफमध्ये सेकंड पार्टनर येण्याचा झाला. मग तो लग्नाने येईल, कळत न कळत येईल, जाणून मोजून येईल. मग हे त्याच्यामध्ये इथं झालं. पण एवढं करून जर चतुर्थातला मंगळ आहे, पंचमातला मंगळ आहे, अष्टमातला मंगळ आहे आणि 11व्या ठिकाणचा मंगळ आहे, तर त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये कुणी येणारच हे मात्र होत नाही, होत नाही. ही पहिली गोष्ट झाली. कारण मंगळ किती जरी असला तरी त्याला जे बळ लागते, त्याला जे धाडस लागते ते मंगळ देत नाही. तो योग देतोय. काय देतोय? योग देतोय. पण ते धाडस मात्र तो देत नाही. आणि ते धाडस देणारा कोण? तर चंद्र. मंगळाच्या 4थ्या दृष्टीमध्ये, 7व्या दृष्टीमध्ये आणि 8व्या दृष्टीमध्ये चंद्र पाहिजे. 4थ्या दृष्टीमध्ये चंद्र असेल तर फार कमी पद्धतीनं, 7व्या असेल तर एक निम्म्या पद्धती म्हणजे 50%. पण जर का मंगळाच्या 8व्या दृष्टीमध्ये चंद्र जर असेल तर त्या जातकात
कॅरेक्टर हे बिघडलेलं असतंय. पण कधी मंगळापेक्षा चंद्राचे अंश जास्त पाहिजेत हे लक्षात घ्या. हा मेन पॉइंट आहे. आणि हे जर नसेल तर त्या व्यक्तीचं कॅरेक्टर चांगलं असतं. म्हणजे ह्या ठिकाणी नुसतं मंगळाचा विचार करून चालणार नाही तुम्हाला. या ठिकाणी चंद्राचा देखील विचार करावा लागेल. ज्या वेळेला मी एखाद्या गोष्टीचा विचार करतोय, मग ते मी पैशाबद्दल करू, जमिनीबद्दल करू, पत्नीच्या किंवा पतीच्या प्रेमाबद्दल करू, मग हे प्रेम ज्यावेळेला मी विचार करतोय त्यावेळेला मंगळ हा मात्र सेक्शुअल लाईफ मधल्या आनंदाचा विचार करतोय का? करत नाही. ही पहिली गोष्ट. म्हणजे मंगळामुळं त्या जातकाच्या आयुष्यामध्ये सेकंड पार्टनर आला, त्याच्या आयुष्यामध्ये तो कोणी आला गेला, मंगळ त्याच्या पत्नी आली किंवा दुसरी व्यक्ती आली, तिसरी आली, पण इथं त्या मंगळाचा आणि त्या सेक्शुअल आनंदाचा काही संबंध आहे का? तर नाही. म्हणजे मंगळ हा सेक्शुअल ताकद देतोय वगैरे काही नाही. मग आनंद देणारा ग्रह वेगळाच आहे, कला देणारा ग्रह वेगळाच आहे. आणि हा कला देणारा, हा आनंद देणारा जो ग्रह आहे, हा ग्रहाचा आपण नंतर विचार करूया. शनी आहे. 11व्या ठिकाणचा शनी त्या जातकाच्या आयुष्यामध्ये त्याला प्रचंड सेक्शुअल लाईफ देतोय. पण ती व्यक्ती त्याच्यामध्ये सॅटिस्फाय होते का? होत नाही. त्याला दुसराही ग्रह कारणीभूत असावा लागतोय तर ती सॅटिस्फाय होत्या. पंचमातला शनी त्याला संतती देतोय, पण त्याला सेक्शुअल लाईफ मध्ये अडथळे आणतोय, त्याला सेक्शुअल लाईफ देत नाही. आता रवी, बुध, गुरु हे आम्ही ग्रह घेतले, शुक्र, मग ह्यांच्यातला कुठला ग्रह त्या व्यक्तीला सुख देत असेल? हा विषय वेगळाच झाला. प्रत्येक गोष्टीमध्ये कला आहे, आणि ही कला असलेली गोष्ट जी आहे ही वेगळी आहे. मग ही कला असलेली गोष्ट कोण देणार? शुक्र देणार. आणि हा शुक्र तुम्ही ज्या वेळेला विचार करता त्यावेळेला तो मंगळाच्या दृष्टीमध्ये जर असेल तर त्याच्यावरती परिणाम होणार आहे का? काहीही परिणाम होणार नाही. शुक्र शुक्राचं काम करणार आहे, मंगळ मंगळाचं काम करणार आहे. सेक्शुअल ताकदीचा आम्ही ज्यावेळेला विचार करतोय त्यावेळेला कोणाचा विचार करतोय आम्ही? तर त्यावेळेला विचार करतोय आम्ही शनीचा. जर का 2, 5 आणि 9 ह्या ठिकाणी जर शनी असेल तर त्या जातकाला सेक्शुअल सुखाला अभाव करतोय. मी परत सांगतो, 2, 5 आणि 9 ह्या स्थानात असलेला जो शनी आहे तो त्या जातकाला सेक्शुअल सुखाला अभाव करतोय. मग ह्या ठिकाणी मंगळ असेल तर मंगळ त्याच्यावरती परिणाम करतोय का? काही करत नाही. 2 ग्रहांच्या युत्या म्हणतोय आम्ही, ग्रहांच्या युती किंवा प्रतियुती म्हणतोय. मग 2 ग्रह, 3 ग्रह, 4 ग्रह, 5 ग्रह, ज्या वेळेला ग्रहांची युती होते आणि ह्या युतीचा परिणाम होतो त्यावेळेला
एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, आणि ती कोणती? जर का रंग मिसळला, एकामेकात रंग मिसळला, तर ते रंगाचं कॉम्बिनेशन होत आहे, तिसरा रंग तयार होतोय. दोन ग्रह जर एकत्र आले आणि त्या दोन ग्रहांचे कारकत्व एकत्र झाली, तर त्यातून तिसरं कारकत्व निर्माण होत आहे. आणि जर का त्यातनं दोन ग्रहांच्या तून तिसरा कारकत्व निर्माण होत नाही, तर ह्या ठिकाणी युती होत नाही. हा ज्योतिषशास्त्रामधला सगळ्यात मोठा नियम आम्ही विसरलोय. बघा तुम्ही, रंग दोन आहेत, दोन रंग ती मिसळले पाहिजेत आणि ते एकामेकात मिसळून तिसरा रंग झाला पाहिजे. पण दोन्ही रंग सेपरेट राहत आहेत आणि त्यातून काही रंग तिसरी छटा निर्माण होत नाही. आणि दोन ग्रह म्हणजे तसेच राहत आहेत, एका ठिकाणी आहेत, पण त्यांच्यातून छटा निर्माण होत नाही. मग त्यांची युती कशी म्हणायची? मग ह्या ठिकाणी दोन ग्रह हे वेगवेगळे त्यांची कारकत्व दाखवणार. आणि ही जी कारकत्व आहेत, ही काय करणार आहे? त्या पद्धतीनं तुम्हाला रंग दाखवणार आहेत, त्याची कारकत्व दिसणार आहेत. वेगळं काय ते दिसणार नाहीये तुम्हाला. मंगळ आम्ही बघितला, मंगळ बघत असतेवेळी त्या मंगळाचं कशासाठी बघितला हा आम्ही विचारच करत नाहीये. शूर आहे, वीर आहे, तडफदार आहे, सेनापती आहे, हे सगळी विश्लेषण झाली, पण प्रत्यक्ष अनुभव येताना मात्र वेगळाच येतोय. आणि तो येणारा अनुभव मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितला. चलित मंगळ आहे, मंगळावरनं मंगळाचं भ्रमण होतंय किंवा मंगळासमोर मंगळ येतोय, त्यावेळेला त्या जातकाला त्रास होतोय. याच्यामध्ये ही आणखी एक मजेशीर गोष्ट आहे. मंगळाच्या समोर न येता चलित मंगळाची 8वी दृष्टी ज्यावेळेला मूळ मंगळावर पडते, त्यावेळेला खरा त्या जातकाला त्रास होतोय. काय होतंय? खरा त्रास होतोय. मंगळावर मंगळाचं भ्रमण आणि मंगळासमोर मंगळ आणि चलित मंगळाच्या 8व्या दृष्टीमध्ये मूळ मंगळ, त्यावेळेला त्या जातकाला त्रास होतोय. मग हा कोणता होतोय? भांडणं होणं, काहीतरी किरकोळ अपघात होणं, हाडं मोडणं, हे त्यावेळेला होतंय. या ठिकाणी तो पैसे लॉस करतो का? करत नाही. धनस्थानातला मंगळ हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या जातकाला पैशाची आवक करून देत असतोय. पण संध्याकाळ झाल्यानंतर, सूर्यास्तानंतर त्याच्या खिशामध्ये एकही रुपया नसतोय. हे धनस्थानातला मंगळ करतोय. मग तो पैसे आणतोही आणि शिल्लक ठेवत नाही. हे महत्वाची गोष्ट झाली. चतुर्थातला मंगळ आहे, जमीन असते, बेनिफिट नसते, आई असते आणि लवकर जात नाही. बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपण मंगळाला त्याचं विनाकारण त्याच्यावरती मोठमोठे आरोप लावले आणि त्याला नको ती विश्लेषणं दिली आणि त्याच्यामुळं मूळ मंगळाचा अभ्यास करायचा हा राहूनच गेला. आणि ज्या वेळेला हा मंगळाचा अभ्यास आम्ही करतोय आणि करेक्ट करतोय, हा व्हिडिओ टाकल्यानंतर बऱ्याच ज्योतिषांची प्रतिक्रिया येणार आहे. पण जे ज्योतिषी गुरु जे आहेत किंवा ज्योतिषाचा अभ्यास करणारे आहेत, त्यांनी स्वतःकडच्या पत्रिका बघून त्या व्हेरीफाय करा, त्याचे योग बघा,
मी सांगितलेले योग तपासा. अजूनही खूप योग आहेत. मी हे फक्त एक झलक सांगितली आहे. ती तुम्ही बघा आणि बघितल्यानंतर व्हेरिफाय करा आणि जर का तुम्हाला की नाही कुठंतरी त्यामध्ये तफावत आढळली तर माझ्याशी जरूर संपर्क साधा. धन्यवाद.